नाहीये, इथेच आहे. चला दाखवतो. या या, ही बघा, ही माझी शेती. बर कुठे आहे? समोर नाहीये, ही बघा, इथे इथे खाली खाली बघा, खाली. ही तुमची शेती? घरगुती आहे. हा, पीक थोडं लहान आहे, पण होईल हळूहळू मोठं. राणाजी, तुम्ही एक काम करा. तुम्हाला घाई आहे आणि पुस्तकं वाचायला वेळ नाही आहे ना, तेव्हा ही पुस्तकं तुम्ही घरी घेऊन जा. मला दाट संशय आहे की यातल्या मजकुरात काहीतरी चूक आहे, त्यामुळे तर माझा प्रॉब्लेम होतोय ना. तेव्हा ही पुस्तकं तुम्ही वाचा आणि नेमकं काय चुकतंय ते मला सांगा. चालतंय की? हा. तर राणाजी, मी काय म्हणत होतो माहितीये का तुम्हाला? चहा कर म्हणे, चहा कर. अगं दूध संपलंय, कळत कसं नाही ग यांना? बाहेर का नाही आलीस ग? बरं दिसतं का हे? जेवायच्या वेळेला येतोय सांगून चहाच्या वेळेला येणं बरं दिसतं का? अंजू, आई राणाजी आहेत ना अजून? हो. का? नाही, काही नाही. आई, हे बघ ना ग, हा डबाच उघडत नाहीये. बघू. अरे बापरे, नेमकं आत्ताच. आता ग थांब, राणाजी उघडू शकतील ना डबा? अगं हो, थांब. राणाजी, राणाजी. आई, त्यांना विचार ना, डबा उघडून देता येईल का? अगं पैलवान माणूस आहेत ते, त्यांना डबा काय चीज आहे? जमेल ना? वय काकी, जमल की? द्या इकडे. न जमायला काय झालं? एवढा मोठा खुराक आहे, एवढी मेहनत आहे, एवढा व्यायाम आहे. जमेल जमेल. राणाजी, त्या दिवशी कुस्ती कसं काय हरला तो? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.